देश सेवेसाठी आपलं घर परिवार सोडून सैनिक हा देश सेवा करत असतो। परंतु देश सेवा केल्यानंतर आपलं राहिलेलं आयुष्य परिवारासोबत सुखी आणि समृद्धीने जगावे अशी एक आशा माजी सैनिकांना असते। मात्र त्याच माजी सैनिकांना आता रस्ता व नाल्यांच्या समस्या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढावा लागत आहे। ही एक दुर्दैवी बाब आहे। दर्यापूर शहरातील सैनिक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याची मागील गेल्या कित्येक वर्षापासून अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। पावसाळ्यामध्ये या रस्त्याने जाण्या येण्यासाठी वयोवृद्ध नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे या संदर्भात माजी सैनिकांनी दर्यापूर नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केलेले आहेत, परंतु आज रोजी सुद्धा या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही। काही दिवसांपूर्वी सैनिक कॉलनी या रस्त्याच्या कामाकरिता शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता, परंतु नगरपालिका प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तो निधी दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केल्याचा आरोप आता माजी सैनिकांनी केलेला आहे। त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी केलेली दिशाभूल यांच्या विरोधात माजी सैनिक आक्रमक होत त्यांनी या सैनिक कॉलनी ते दर्यापूर नगरपालिकेपर्यंत धडक मोर्चा काढत प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केलेली आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नगरपालिका प्रशासनासमोर आमरण उपोषण सुरूच राहील असं ठाम मत माजी सैनिकांच्या वतीने करण्यात आलेले आहे। त्यामुळे नगरपालिका प्रशासन आता यावर काय तोडगा काढणार हे पाहणे योग्य ठरणार आहे। आजपर्यंत तुम्ही कोणत्या हक्काला थांबले नसणार, तुम्हाला याचे कानून काय माहिती नसणार, पण शासनाला माहिती आहे। जुलैला 2023ला पैसे निधी उपलब्ध झाला, मंजुरी झाली, आणि 2000 जेव्हा आमचा लढा मोठा झाला तेव्हा त्यांनी जानेवारीमध्ये पत्र पाठवलं। आता ही फाईल कुठली पाठवली ते आम्हाला माहिती नाही, हा निधी कुठे वापरला तेही माहिती नाही। तरी माझं एकच सांगणं आहे की शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा। जर लवकर तोडगा नाही काढला तर पूर्ण भारत देशमधून या दर्यापूरमध्ये सैनिक या ठिकाणी उपलब्ध होतील आणि जनतेसाठी लढा घेतील। कारण आम्हाला कुठल्या पॉलिटिक्स मध्ये उभं राहायचं नाही आहे, आम्हाला तिकीट घ्यायची नाही आहे, पण आम्हाला हक्क देऊन घ्यायचा आहे। आम्ही त्यासाठी सदैव त्यांनी कुठलाही विचार केलेला नाही। त्यामुळे मी आमच्या सैनिक कॉलनीच्या गरीब जनतेवरती, वयोवृद्धांवरती हे उपोषणाची वेळ आलेली आहे। पण माझं शासनाला, प्रशासनाला आणि जे इतर पॉलिटिक्स असतील त्यांना माझं हेच सांगणं आहे की जोपर्यंत आमच्या सैनिक कॉलनीच्या दोन्ही बाजूचे रोड, म्हणजे रोड आणि दोन्ही बाजूच्या नाल्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुटणार नाही। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।